आता बातमी आहे पुण्यातून। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या डॉक्टर अजय तावरे याच्या अडचणी वाढणार आहेत। डॉक्टर तावरेनं 2018 मध्येही असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरूरच्या मुलांनी आणि शेख कुटुंबियांनी केलेला आहे। या कुटुंबियांचे आरोप नेमके काय जाणून घेऊयात। पोर्शे अपघात प्रकरणी अटकेत असणारे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अजय तावरे यांच्यावरती आणखी एक आरोप होतोय। आरोप करणारी हे दोन म्हणजे हे शेख कुटुंबीय आहेत आणि हे मुलानी कुटुंबीय आहेत शिरूर मधले। त्यांचा काय आरोप आहे आपण जाणून घेऊयात। काय नेमका आरोप आहे तुमचा अजय तावरे यांच्यावर? मी मेजर समद मुलानी शिरूर येथून आहे। माझी बहीण ऑगस्ट 2018 रोजी प्रसूतीसाठी इंद्रकुमार भिसे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर नॉर्मल डिलिव्हरी झाली। त्याच्यानंतर रक्तस्राव चालू झाला, पण हे लागणारं रक्त हे डॉक्टरने उपलब्ध करून ठेवायला पाहिजे होतं, पण त्याने हलगर्जीपणा केला, रक्त उपलब्ध ठेवलं नाही। 3 तास माझी बहीण तडफडत होती। त्याच्यानंतर हे पुण्याला हलवण्यात आलं, पुण्यात ॲम्ब्युलन्समध्ये हलवण्यात आलं। पुण्यात हलवल्यानंतर तिचा मध्येच मृत्यू झाला। त्याच्यानंतर आम्ही तक्रार पोलीस स्टेशनला केली। पोलीस स्टेशन म्हणले आमच्याकडे नाही आहे, डॉक्टर विरुद्ध आम्ही तक्रार घेऊ शकत नाही आहे, तुम्हाला ससूनला हे रिपोर्ट पाठवावे लागतील। त्या इंद्रकुमार भिसेचे जे रिपोर्ट आहे ते ससूनला पाठवण्यात आले, ज्याचे अध्यक्ष हे डॉक्टर तावरे होते। डॉक्टर तावरेंनी त्याचा असा रिपोर्ट दिला की पेशंटला लागणारं रक्त उपलब्ध नसल्यामुळं ह्या मृत्यू झाला आहे। परंतु मातोश्री मदनबाई धारीवार हॉस्पिटल यांनी असा रिपोर्ट दिलता की आमच्याकडे रक्त उपलब्ध होतं, परंतु ह्या भिसेंनी आमच्याकडे याची कोणतीही चौकशी केली नाही। तर म्हणण्याचा उद्देश हा की अशा भिसेला चुकीचा रिपोर्ट पाठवून ह्या डॉक्टरने त्याला अभय दिला आहे। अशा असंख्य डॉक्टरांना चुकीचे रिपोर्ट पैसे घेऊन देऊन हा अजय तावरे त्यांना मदत करत आहे। तर आमची नम्र विनंती ह्या प्रशासनाला, गृहमंत्र्यांना आणि पालकमंत्री अजितदादांना एवढीच विनंती आहे की आमच्या कुटुंबाला योग्य न्याय द्यावा व या अजय तावरेची सखोल चौकशी करून योग्य तो सर्वांना न्याय मिळवून द्यावा। बरोबर। तर मुलानी यांची बहीण शेख यांची पत्नी होती, त्यांचं निधन झाल्यामुळं काय झालेलं आहे? कारण 2 मुलं आता तुम्हाला आहेत। मी शेख अहमद मयत रेहनाचा पती। आता जवळपास परिस्थिती बिकट गंभीर झालेली आहे। आता या घटने जवळपास 4 ते 5 वर्ष झालेले आहेत। तेव्हापासून आता 2 मुलं अनाथ आहेत। या आता अनाथ मुलांचं आम्ही त्याच्यासाठी न्याय मागण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, परंतु हे जे रिपोर्ट इकडं ससून हॉस्पिटलमधून जे आमच्याकडे आले त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्यांनी पैशासाठी बरंच काय त्यांनी उठाठेव केल्या असलेल्या, पण त्या पैशामुळं इकडं जे माझे 2 मुलं अनाथ आहेत ते आम्हाला न्याय मिळू शकलेला नाही। त्याच्यामुळं आता आम्ही त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता आपल्यासमोर आलेलो आहे। या ह्याच्यामध्ये आमच्या कुटुंबामध्ये जो आघात झालेला आहे, जे घरामध्ये स्त्रीचं जे महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे। आता ते 2 मुलं अनाथ आणि मी आहे की एकटा पडलेलो आहे त्याच्यामुळं खूपच वाईट परिस्थिती आहे आमच्यावर। बरोबर। तर डॉक्टर अजय तावरे यांनी पोर्शे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन चालकाचा ब्लड रिपोर्ट कशा पद्धतीनं बदलला आणि त्या प्रकरणी त्याला अटक झाली हे समोर आलेलंच आहे। हे असतानाच आता याच डॉक्टर तावरेनं एका डॉक्टरला वाचवण्यासाठी चुकीचा रिपोर्ट, चुकीचा अहवाल दिल्याचा आरोप शेख आणि मुलानी कुटुंबियांनी या ठिकाणी केलाय। त्यामुळं डॉक्टर तावरे यांनी आणखी असे काही गैरप्रकार केलेत का? पैशासाठी त्यांनी असे चुकीचे रिपोर्ट बनवून दिलेत का? याची चौकशी सुद्धा ही चौकशी समिती करणार का? कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।